काय ग, कुठे गेली होतीस? देवळात गेले होते. राजसाठी प्रार्थना करावीशी वाटली म्हणून. परत यायला एवढा वेळ लागतो? ऍक्च्युली देऊ, वाटेत मला राज भेटला. काय? हो. हे बघ साक्षी, तू राजला विसरू शकत नाहीस हे मी समजू शकते, पण तुम्ही असे भेटत राहिलात, पोलिसांनी तुला पाहिलं राज बरोबर, तर तू काय करणार आहेस? देव, पण मी स्वतःहून नव्हते गेले त्याला भेटायला, तोच भेटला मला. असं पोलिसांना सांगितल्यावर त्यांचा विश्वास बसणार आहे तुझ्यावर? हे बघ साक्षी, पोलिसांनी तुम्हाला दोघांना एकत्र पाहिलं ना, तर राज पळून जाईल, त्रास तुला होईल. आणि हेच मी तुला सकाळी सांगण्याचा प्रयत्न करत होते. साक्षी, तुला कळतंय का मी काय बोलते? राज, हे राज, अरे तू अजून जिवंत आहे? तुला मारल्याशिवाय मी कसा मरणार स्ट्रायकर? राज, हे बघ राजा, मी मरणाला घाबरतो. हे जरी खरं असलं तरी याचा अर्थ असा होत नाही की मी तुला घाबरतो, आणि घाबरणारही नाहीये. काय सांग? अरे कारण तू इथं माझ्यापर्यंत पोहोचण्याआधी माझ्या माणसांनी तुला ठार केलेलं असणार ना रे. तुला ठार मारेपर्यंत माझ्या आजूबाजूलाही कोणी पोहोचू शकणार नाही. मला वाटतं हे आपलं शेवटचं फोनवरचं बोलणं असणार आहे, कारण याच्यानंतर तू मला फोन करण्यासाठी जिवंतच राहणार नाही. तेव्हा यावेळी फोनवर अगदी हवं ते सगळं बोलून घे. तुला सगळं माफ आहे राजा. पण तुला माफी नाही स्ट्रायकर. माझ्या आई वडिलांच्या आणि बहिणीच्या मारेकऱ्याला माझ्याकडनं कधीच माफी नाही. काय म्हणालास तू? हो, खरं काय ते मला समजलंय. तूच माझ्या आई वडिलांना आणि बहिणीला मारलेस, आणि आजपर्यंत हे माझ्यापासून लपवून ठेवलंस. इथल्या पोलीस व्यवस्थेने माझ्या घरच्यांना मारलं असं सांगून स्वतःच्या स्वार्थासाठी मला वापरत आलास. पण आता नाही. हे बघ राज, अरे तुला कोणीतरी चुकीची माहिती दिली राजा. स्ट्रायकर, आता तुझ्या बोलण्याला हा राज फसणार नाही. मला तुझ्यापर्यंत पोचायला जेवढा वेळ लागेल तेवढंच आयुष्य तुझ्या हातात बाकी आहे. तुला जिथे लपून बसायचे तिकडे बस, पण हा राज लवकरच तुझ्यापर्यंत पोचतोय.
स्ट्रायकरला मरणाची भीती दाखवत असेल तर त्याला कळलंच पाहिजे की मरण काय असतं. बरोबर आहे का नाही? पण त्याला साक्षी के पास साईमा, औषधं घेताय ना? आम्हाला औषधांचा कंटाळा आलाय. प्रियदर्शन, आमचं एक काम कराल का? जी, सांगा ना साईमा. राजपुरोहितांना फोन करा आणि सांगा की आम्ही त्यांना ताबडतोब इथे बोलवले. राजपुरोहितांना? हो. जी साईमा, सांगते मी फोन करा. तुम्ही औषधं घ्यायला विसरू नका. आम्हाला काही समजेनासच झालंय. या घराचं आणि आमच्या मुलांचं भवितव्य काय आहे ते परमेश्वरालाच ठाऊक. शारदा सदन आलो रे बाबा. शारदा सदन. कोण हवाय काका? काका कोण हवाय तुम्हाला? काका कोण हवंय तुम्हाला? चांगला प्रश्न आहे. कोण हवंय? कोण हवंय असंच म्हणालीस ना तू? म्हणजे मला एक सांग, DV देशमुखांची तू कोण? मी त्यांची नात. वाटलंच मला.
गंमत माझा अंदाज अगदी बरोबर निघाला. नाही तू डी.व्ही. देशमुखांची नात हे मला कळलं, पण तुझं नाव नाही कळलं. माझं नाव देवयानी. देवयानी. तुम्हाला दादूंना भेटायचंय का? दादू? एक मिनिट, दादू कोण? दादू म्हणजेच डी.व्ही. सर. तुम्हाला दादूंना भेटायचं असेल? नाही नाही, आलं का लक्षात? मला डी.व्ही. सरांना अजिबात भेटायचं नाहीये. त्यांना कशाला त्रास देतात. मगाशी बरं का पुरी, या इथं मी रिक्षातून असं उतरलो तेव्हापासून आठवतोय की काय असेल बरं त्या मुलीचं नाव. काय होतंय, म्हातारपणामुळे अशी स्मरणशक्ती क्षीण होते ना ग. तुझं नाव देवयानी. हा, देवयानी. देवयानी, 4 अक्षर. काहीतरी 2 अक्षरी नाव होतं. म्हणजे बघ, हे आजकालचे तुम्हा मुलींची नावं लक्षात ठेवायची म्हणजे माझ्यासारख्या अशा गावंढळ माणसाला सुद्धा धाप लागते का? काय असेल बरं त्याचं नाव? दीक्षा? दीक्षा असेल का? काय आहे का कोणी दीक्षा? हा, तुम्हाला साक्षीला भेटायचंय का? साक्षी. हा, साक्षी, अगदी बरोबर नाव सांगितलं तू. बोलवाल का जरा त्यांना? हो. पण तुम्ही कोण? चांगला प्रश्न आहे बरं का. मी हो, पण ते महत्वाचं आहे का काय? मला त्या साक्षीला भेटायचं हे महत्वाचं आहे. आलं का लक्षात? तुम्ही आता बाहेरून आलात तर आताच चला ना, साक्षी आहे घरात. आत येऊ म्हणते? हरकत नाही. साक्षी घरात आहे हे ऐकून फार बरं वाटलं बरं का. नाही तर होतं काय, इतक्या लांबून आपण आल्यानंतर आपली फेरी फुकट जाते की का अशी भीती वाटते. या वयात ही प्रवासाची दगदग झेपत नाही का? चला, येताना. हा, चा. या ना गुरुजी. आलात आपण गुरुजी. नमस्कार करते. अखंड सौभाग्यवती भव. साईमाना जाऊन सांग राजपुरोहितजी आलेत. जी. प्रकृती कशी आहे आपली? उत्तम. या ना, बसा ना. बसा ना आपण. मी आपल्या चहा पाण्याची व्यवस्था बघते. हा, आणि साईमा येतीलच एवढे. साईमा, राजपुरोहित आलेत, तुमची वाट बघतायत. आम्ही आलोच, तुम्ही जा. जी. हा, या इकडे. बसा. हो, बसतो. बस. मी साक्षीला बोलवते. हा, साक्षी. काय गो? साक्षी, लवकर बाहेर आहे. काय? हे बघ, तुला भेटायला आले. कोण? तूच ना का साक्षी? हो. बरं झालं भेटलीस राजा. अगं, केवळ तुला भेटण्यासाठी ही इतकी वणवण करत मी इथं आलोय का?
नमस्कार. 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 बसा ना. कसे आहात तुम्ही? उत्तम. आज अचानक बोलवून घेतलं, सगळं ठीक आहे ना? नाही गुरुजी, काहीही ठीक नाही आहे. तू काय बघत उभा राहिलेस आजचा? गुरुजी, ह्या आमच्या पत्रिका. घरात काय चाललंय ना तेच कळेनासं झालंय हो. जिवंतपणी मरण यातना भोगतोय आम्ही. आणि हे असं किती दिवस चालणार आहे ते एका परमेश्वरालाच ठाऊक. आमच्या मोठ्या सुनबाई त्या तशा, त्या आम्हाला वारच देऊ शकल्या नाहीत. नीलराजे तर स्वतःच्या विश्वातच वावरतायत. आणि विक्रमादित्य, ते तर आपल्या मर्जीचे राजे. यातून काय निघणार आहे आम्हाला काही कळेनसं झालंय हो. खरं म्हणजे ही विचार करण्यासारखीच गोष्ट आहे. मी आपल्याला मागेही सांगितलं होतं की रणवीर राजेंच्या पत्रिकेत संतान योग नाही. आणि विक्रमादित्यांची तर तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यांचं वैवाहिक आयुष्य खूप छान आहे. त्यांनी ज्या मुलीवर प्रेम केलं आहे तिच्याशीच त्यांचा विवाह होणार आहे. पण ही पत्रिका आपण मला दाखवली होती आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला विवाहाचा मुहूर्तही काढून दिला होता, बरोबर ना? हो, पण जरा नीलराजांची पत्रिका बघा ना. त्यांची अवस्था सध्या दयनीय आहे. त्यांची ग्रहदशा सुधारते. ते त्यांच्या पत्नीपासून दुरावले होते. आता सगळं ठीक आहे. आता कुठलीच काळजी करायचं कारण नाही. गुरुजी, तुम्ही काय बोलताय ते आम्हाला काहीच कळत नाहीये. हे बघा, मला जे काय दिसतंय ते मी बोलतोय आणि तेच मी तुम्हाला सांगतो. विक्रमादित्यांच्याबद्दल आम्ही काहीच सांगू शकत नाही. नीलराजांच्याबद्दल तुम्ही जी शक्यता वर्तवताय ती खरी होणार नाही. रागिणी या घरात कधीच येऊ शकणार नाही. काय शक्य आणि काय अशक्य ते तुम्ही ठरवूच नका. मी तर म्हणतो तुम्ही मध्ये पडूच नका. जे विधिलिखित आहे ते कधीही बदलत नाही आणि तसा कोणी प्रयत्नही करू नये. मी फक्त एवढंच सांगेन की जे काय होणार आहे ते काळच ठरवेल. आपण फक्त वाट बघायची. सॉरी, मी ओळखलं नाही तुम्हाला. कोण आपण? मला पण तू माफ कर बेटा. माझं नाव आणि ज्या कामासाठी मी इथं आलोय ते सगळ्यांसमोर नाही सांगता येणार बेटा. मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. नाही नाही बेटा, मी दुसऱ्यांकडे पाणी सुद्धा पित नाही. देवयानी, जर तुम्हा साऱ्यांची हरकत नसेल तर मी साक्षीशी 2 मिनिटं बोलू इच्छितो. सॉरी काका, ही माझी सख्खी मोठी बहीण आहे आणि हा माझा काका आहे. त्यामुळे तुम्हाला जे काही बोलायचंय ते ह्यांच्या समोरच बोला. कोण तुम्ही? कुठून आलात? आणि आमच्या साक्षीकडे काय काम आहे तुमचं?